ओके, हा आहे ट्विन ब्रिज. चला ट्विन ब्रिजला भेटूया. विस्की बँडी झाली आता ट्विन ब्रिज नावाचं पण आहे. ट्विन ब्रिज बघा कसं पिछले पाणी आहे. खूपच उतरलंय त्यामुळे पाणी किती पाय धुतले पार. 48 डिग्री 45 डिग्री फॅरेनहाइट चालू आहे. त्याच्यात 0च्या खाली चालले टेम्परेचर. लोक बर्फ येतात आपल्याला आणि खाली फिरते जास्त वेळ घेऊ शकत आपण. बापरे इथं पण थांबले गाडी. थँक्यू संजय. खूप त्रास आहे तुला. तू खूप छान परफॉर्मन्स करतोय. तरी हे तर आपल्या स्वप्नात पण नव्हतं की असं काय बघायला भेटतं आपल्याला. 12 वर्षामध्ये सरप्राईज खतरनाक सरप्राईज. आलो. यस संजय आलो 12 वर्षाला. यस चॅलेंजिंग होतं 12 वर्षाचा. सगळं टफ वाटलं मला. यस आहे. मी आणि माझ्या बाईकने सजाने कॅप्चर केलेला आहे. कॉन्कर केलेला आहे 12 वर्षाचा. जवळ चालत आपण हे बघा. सूर्य मावळतोय आणि इथं बरं बघा किती आहे. वा खूप बरं आहे इथे. किती बरं आहे कधीच सगळीकडे बरं बरं. वा आलो 12 वर्षाला. येस ओके. वा मित्रांनो हे बघा घाटा लूप्स अँड टोटल 21 लूप्स. अल्टिट्यूड 4210 1 मीटर 13,780 फीट. तिथलं माझं 21 लूप आहेत. घाटा लूपचे 21 आहेत. ओके हे मला दाखवायचं होतं म्हणून मी थांबलो. मित्रांनो लडाखवारी लय भारी 2024ची आपली जर्नी चालू आहे आणि आतापर्यंत ही जर्नी खूप मस्त झाली मित्रांनो. नक्की तुम्हालाही आवडली असेल. आता आपण लडाख रिजन सोडणार आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये एंट्री मारणार आहे. तर मागच्या पार्टमध्ये मी तुम्हाला माझी जर्नी थोडी इन्फॉर्मेशन सांगणार आहे. हे ट्रक का थांबल्यामध्ये अशा टर्नवर हा ट्रक थांबला नाही पाहिजे. खूप रिस्की असतं. काय ते कारण असेल म्हणून थांबलं असेल. आणि तर मागच्या पार्टमध्ये आपली जर्नी होती सोमडोपासून ते घाटारूपर्यंत आणि मध्ये खूप असंख्य असे मोठमोठे पासेस आपण कवर केले आहेत. पोलोगुंका पास तो आय थिंक 15,700 फीटच्या वर होता. नंतर आपण गाडी आली थोडंसं सांभाळून चालूया. मोठे बघा बोल्डर्स खाली पडलेले आहेत लेफ्ट साईडच्या माउंटेनपासून. बघा याने फ्लॅश मारला आपल्याला त्याला साईड द्या. तर असे मोठे बोल्डर्स खाली पडले आहेत. तर मागच्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आणि आपण कवर पण केले होते पोलोगुंका पास जे 15,700 फीटवर होतं. नंतर आपण मोरे प्लेन्समध्ये आलो. नाही त्याच्या आधी आपण सोकर लेक कवर केलं होतं आणि मोरे प्लेन्समध्ये आलो. आणि मग मोरे प्लेन्सवर आपण पांग कवर करून आपण नकीला पास कवर केला. नाही पहिले लाचुंगला पास कवर केला जो 16,000च्या वरती होता फीटवर. आणि नंतर नकीला पास तोही 15,500-700 फीटवर होता. आणि पुढे आल्यानंतर आपण घाटा लूप्स कवर केलं. त्याचे 21 लूप कवर करून आपण पार्ट 1 आपण कंप्लीट केला होता. तर नक्की तुम्हाला पार्ट 1 तर आवडलं असेल. आणि आता इथून आपण पार्ट 2 जर्नी आपण चालू करणार आहे. पार्ट 2 जर्नी आपली घाटा लूप पण स्टार्ट होते आणि पुढे आता कितपर्यंत आपण अंतर कापू बघूया. रात्र होईपर्यंत आपण गाडी चालवायची आहे. जिथपर्यंत आपण पोहोचू तिथपर्यंत आपण आपलं डेस्टिनेशन कंप्लीट करायचं आहे. माझं टार्गेट आहे तंडी. बघू तंडीपर्यंत पोहोचतो की नाही आपण. तर हे समोरचं तुम्ही दृश्य बघा किती सुंदर असे माउंटेन दिसत आहेत. नोकॅप माउंटेन. आणि आतापर्यंत आपण जर्नी खूप भारी झालेली आहे आणि नक्की तुम्हालाही आता ही जर्नी खूप मस्त वाटणार आहे. कारण आज आपण सारचू बाराचा पास कवर करणार आहे आणि आपण लडाख रिजन सोडणार आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये एंट्री मारणार आहे. समोर बघा रस्ता दिसतो आपल्याला राईट साईडला आणि इथे एक गाडी थांबलेली आहे. आपण पण थांबलं पाहिजे कारण पुढे मला वाटतं हेवी ट्रॅफिक आहे. हो येस ट्रॅफिक आहे. चला पुढे काय इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी सांगेल. नक्की भेटू आपण पुढे.
फिक्स सुटली. मित्रांनो, समोर आपल्याला एक ब्रिज दिसतोय आणि बघू आता कुठला ब्रिज आहे, जवळ घ्या तुम्हाला सांगतोच मी. आणि राईट साईडला बघा ना, काय सुपर्ब असे लँड फॉर्मेशन दिसतात बघा. तिकडूनच आता रस्ता आहे, तर तिथे गेल्यावर तुम्हाला मी दाखवलं ते कसं दिसतं लँड फॉर्मेशन. समोर एक माउंटेन दिसतंय. बघू आता पुढे गेल्यावर कुठला ब्रिज आहे मी तुम्हाला सांगतो. ओके मित्रांनो, हा ब्रिज आहे विस्की ब्रिज. काय नाव ठेवलं ब्रिजचं बघा ना, 2 ब्रिज आहेत. आय थिंक हा ब्रिज ब्ल्यू कलरचा आहे, तो आता वापरत नाही आहे. आणि हा जो सिल्वर कलरचा हा वापरत आहे. तर हा विस्की ब्रिज आहे मित्रांनो. घाटालोपवरून जेव्हा आपण निघतो मनाली साईडला जाताना, तेव्हा हा विस्की ब्रिज पाहायला लागतो. आणि आता आपण ज्या रोडवर आपण ड्राईव्ह करतो त्याला लेह मनाली हायवे म्हणतात किंवा NH3 हायवेही म्हणतात. आणि आता बघा ते जे लँड फॉर्मेशन आपल्याला त्या साईडचे होते, ते लँड फॉर्मेशन आपल्या समोर दिसतात. आणि समोर एक असं उंच असा डिफरंट शेपचा असला माउंटेन दिसतोय बघा. काय खतरनाक आहे. आणि बघा हे लँड फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतोय राईट साईडला दिसत आहेत. ट्रकवाल्यांना रस्ता द्या, कारण ट्रकवाल्यांशी पंगा घ्यायचा नाही. ऑलरेडी घाटारूपच्या अलीकडे नकीला लाचुंगला पासमध्ये आपण ट्रकवाल्यांशी पंगा घेतला होता आणि खूप खतरनाक पद्धतीने आपल्याला बाजूला ढकललं होतं ट्रकवाल्याने. तर त्यांच्याशी पंगा घ्यायचा नाही. बघा लँड फॉर्मेशन कसे बघा, सुपर्ब असे लँड फॉर्मेशन आपल्याला दिसत आहेत. आणि अप्रतिम असं समोरचं माउंटेन आहे बघा. खतरनाक शेपचं माउंटेन आहे. कोणी कसं बनवलं आहे माहीत नाही, पण अप्रतिम. आणि राईट साईडला आपल्याला मोटकरी काही वास्तू दिसते आणि मंदिर दिसते. आणि समोरचे दोन्ही माउंटेन बघा, अप्रतिम आणि अजुबा आहेत. असे माउंटेन मी कुठेही बघितले नाही लडाख सिरीजमध्ये. ही गाडी सगळी धूळ उडून गेली बघा, सगळी धूळ उडाली आहे गाडीवर आणि कॅमेऱ्यावर. थोडं पुसून घेऊया आपण. समोर बघा स्नो कॅप माउंटेन दिसते आणि बायकर्स चाललेत आपल्या ड्रीम पूर्ण करण्यासाठी. परत ट्रक अंगावर आला बघा. यायला परत रस्ता आपल्याला सोडावा लागला ट्रकमुळे. तर नक्की ट्रकपासून वाचून राहावा. तर सगळे बायकर्स आपली ड्रीम पूर्ण करण्यासाठी लडाखला चाललेत, लेहला चाललेत. आणि राईट साईडला एक बोर्ड दिसतोय, माउंटेन टेमर्स. येस, हे ब्रो खरंच माउंटेन टेमर्स आहेत. यांनी अप्रतिम असे रोड बनवलेत. हे बायकर्स थांबलेत. समोर स्नो कॅप माउंटेन दिसते. तर हे ड्रीम सगळ्यांच्या स्वप्न असतं, तशी माझी ड्रीम मी पूर्ण करतोय आणि जगतोय. खूप भारी वाटतंय. तर नक्की तुम्हाला हे आवडलं असेल. पुढे अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो, तिपर्यंत हा नजारा तुम्ही एन्जॉय करा. ब्रँडी बीच. ओके, ब्रँडी बीच. विस्की बीच गेला, ब्रँडी बीच आला. बाबा नाव खतरनाक ठेवले. विस्की ब्रिज, ब्रँडी ब्रिज. मित्रांनो, काय लोकेशन आहे मित्रांनो, काय नजारा आहे बघा. अप्रतिम असा नजारा दिसतो आपल्याला. दोन्ही बाजूने मोठमोठे माउंटेन्स, मध्ये आपल्या स्नो कॅप माउंटेन दिसते सेंटरला. आणि बाजूला हिरवंगार असं प्लेन. आणि काय ब्रिजचे नाव ठेवलेत, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे BROने. विस्की ब्रिज, ब्रँडी बीच. लोकांना प्यावशी वाटू नये म्हणून BROने किंवा इंडियन आर्मीच्या जे ऑफिशियल लोक आहेत त्यांनी असे ब्रिजचे नाव ठेवले आहेत की विस्की ब्रिज, ब्रँडी बीच. रस्त्यामध्येच तुम्हाला नशा चढून जाईल, एवढे सुंदर असे नजारे आहेत. हे बघता तुम्हाला वेगळीच मजा येईल, वेगळीच नशा होईल. आणि समोरचा रस्ता एक नंबर आहे मित्रांनो. काय लांबपर्यंत असा रस्ता आहे बघा. पक्षी उडत आहे सुंदर असं. आणि आपल्याला असं चालू जातं, थोडीशी काळजी पण घ्यायची आहे की स्पीड आणि बॅलन्स हे दोन्ही मेंटेन ठेवायचे. रस्ता बघून नुसतं सुसट पळवायची नाही गाडी, कारण बाजूला बोल्डर्स पण दिसत आहे आपल्याला आणि दगडं पण दिसत आहेत. तर तिथे थोडंसं रिस्क होऊ शकतं. आणि हळूहळू आता आपण अंतर कापतो आणि लोक आपण सरचूला पोहोचणार आहे. आणि राईट साईडला बघा आपल्याला सराफ रिवर दिसते. सराफ रिवर ही खूप इम्पॉर्टंट रिवर आहे मित्रांनो झंस्कारमधली. कारण हीच रिवर पुढे जाऊन झंस्कारला मिळते आणि पुढे इंडस रिवरमध्ये ती कन्फ्लुएन्स होते. निमो या पॉईंटला जे कारगिल लेह हायवेच्या ड्रायव्हिंग करताना आपल्याला दिसतं. NPD रोड आपण ऐकलाच नाही, तसंच निमोवरून चालू होतो रोड. आणि त्याच ठिकाणी झंस्कार रिवर इंडस रिव्हरला मिळते. आणि झंस्कार रिव्हरची सगळ्यात महत्त्वाची नदी म्हणजे सराफ रिव्हर, जिची व्याप्ती खूप मोठी आहे. सराफ रिव्हर चालू होतं बारालाच्या पासवरून, म्हणजे ॲट द एलिव्हेशन ऑफ 16,000 फीट. आणि ती हळूहळू फ्लो करते झंस्कार याच्यामध्ये.
तर राईट साईडचे जे माउंटेन बघतोय सगळे झंस्कार रिजनचे माउंटेन्स आहेत. लेफ्ट साईडचे जे आपल्याला माउंटेन दिसत आहेत ते सगळे लडाख रिजनचे माउंटेन्स आहे. आणि सेंटरला जे स्नो कॅप माउंटेन आपण जे बघतो ते हिमाचल प्रदेश किंवा पीर प्रांजल रेंजचे माउंटेन्स आहेत. तर मित्रांनो, सराफ रिव्हरची व्याप्ती खूप मोठी आहे. सराफ रिव्हर उगम पावते बाराच्या पासवरून, म्हणजे स्टार्ट होते बाराच्या पासवरून ॲट द हाईट ऑफ 16,000 फीट आणि ती फ्लो करते झंस्कारच्या मोठे मोठे माउंटेन रेंजेसच्या मधून आणि पुढे जाऊन ती कुरगॅक चू नावाच्या रिव्हरबरोबर ती पूर्ण इथे मिळते. आणि पुढे स्टोर्ड रिव्हर तुम्ही ऐकलं होतं, ड्रँगुंग ग्लेशियरच्या इकडून उगम पावते, ती परत सराफ रिव्हरला येऊन मिळून झंस्कार रिव्हर फॉर्म करते आणि पुढे झंस्कार रिव्हर इंडस रिव्हरला जाऊन मिळते. तर ही सगळी इन्फॉर्मेशन होती सराफ रिव्हरची. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट रिव्हर इन द झंस्कार माउंटेन रेंजेस विच स्टार्ट फ्रॉम बाराचा पास अँड एंड बाय मीटिंग द झंस्कार रिव्हर. सो दिस इज द इन्फॉर्मेशन आय वॉन्ट टू शेअर. नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आता तुम्ही हा व्हिडिओ फास्ट फॉर्ममध्ये बघा. भेटू पुढे. मित्रांनो, समोरचं स्नो कॅप माउंटेन किती सुंदर दिसतंय बघा. राईट साईडला झंस्कार माउंटेन्स, समोर स्नो कॅप माउंटेन जे हिमाचलचे माउंटेन्स आहेत आणि लेफ्ट साईडला लडाख रिजनचे माउंटेन्स. म्हणजे तिन्ही माउंटेन आपल्याला एका व्हिडिओमध्ये दिसत आहेत. तर नक्की खूप भारी. आणि खाली आपल्याला रोड, टर्बॅक रोड आणि बाजूला हिरवगार असं प्लेन आपल्याला लँड दिसतंय. आणि रोड तर अप्रतिम मानला आहे BROने. काय वाटतच नाही या रोडवर ट्राय करताना. काही माणसं इथे थांबलेले आहेत, कोणासाठी वाट बघतायत. तर लोक आपण आता अंतर कापूया आणि सरचूला पोचूया, कारण सरचूला पोचणं गरजेचं आहे. कारण संध्याकाळच्या आधी आपल्याला बाराचा पास कवर करायचा आहे. अंधारामध्ये मला बाराचा पास कवर नाही करायचा आहे, कारण आपल्याला व्हिडिओ कॅप्चर करायचे बाराच्या पासचे. तर आता 4-4:30 तर वाजले असतील मला असं वाटतं. नक्की टायमिंग किती आता आय थिंक 4च वाजले असतील. समोरची गाडी बघा किती सुंदर दिसते बघा. आणि हे स्नो कॅप माउंटेन अप्रतिम. चला आता फटाफट आपण अंतर कापूया. तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा. अजून काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी नक्की सांगेन. ओके, हा आहे ट्विन ब्रिज. चला ट्विन ब्रिजला भेटूया. विस्की ब्रँडी झाली आता ट्विन ब्रिज. नावच खतरनाक आहे. मित्रांनो, समोर आपण बघतोय ट्विन ब्रिज. तर ट्विन ब्रिज खूप महत्त्वाचा ब्रिज आहे. समोर एक ट्रक येतोय, त्याला जाऊ द्या, कारण एका वेळी एकच व्हेकल पास होऊ शकते. तर ट्विन ब्रिज खूप महत्त्वाचा ब्रिज आहे, कारण हाच ब्रिज लडाखला आणि हिमाचल प्रदेशला डिवाईड करतो. आणि हे मी मॅपमध्ये बघितलं होतं, कारण ही जी खाली एक ट्रिब्युटरी दिसते तुम्हाला पाण्याची, ती डिवाईड करते लडाख रिजनला आणि हिमाचल रिजनला. आणि हा ब्रिज खूप महत्त्वाचा दुवा बनतो दोघांना जॉईन करण्यासाठी. चला ट्विन ब्रिजला बाय बोलूया आणि लडाख रिजनला पण बाय बोलूया. खूप छान मेमरीज दिली आपल्याला लडाखने. तर बाय ट्विन ब्रिज, बाय लडाख रिजन. आता तर हिमाचल प्रदेश जाऊन ट्राय करतोय आणि ही रिव्हर आपल्याला डिवाईड करते. तर नक्की इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर ही तुम्ही लक्षात ठेवावी. चला मग भेटू पुढे. अजून काही इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो मी. मित्रांनो, समोर बघा काय दिसतंय आपल्याला. बर्फाने माखलेलं इतकं मोठं माउंटेन, खतरनाक. राईट साईडला आपल्याला झंस्कार रेंजचे माउंटेन दिसत आहेत. तर असं एवढं विशाल माउंटेन मी कधी बघितलं नाही बर्फाने माखलेलं. बर्फाचे माउंटेन बघितले आपण जोजिला पासमध्ये, खाडुंगला पासमध्ये, आणि कारगिल ते पदुमच्या रूटमध्ये पण बर्फाचे माउंटेन बघितले, ते हिमाचल प्रदेशमध्ये मोड होते. पण इतकं मोठं माउंटेन बर्फाने माखलेलं समोर दिसतंय, अप्रतिम.
आता आपण या रोडला डायव्हर्स मारूया आणि परत आपल्याला ते दृश्य दिसेल बघायला. बघू आता लवकर हा रोड फक्त आपण कवर करू फटाफट. समोर ट्रक थांबलेला आहे, काहीतरी असणार आहे इकडे, हॉल्ट असेल यांचा. आणि बघा इथं सराफ रिव्हरला ती रिव्हर आता जॉईन करते जी आपण ट्विन बीचच्या खाली बघितली होती. समोर आपल्या सराफ रिव्हर दिसते आणि हे सराफ रिव्हर डिवाइडच करते खरं म्हणजे हिमाचल प्रदेश आणि लडाख रिजनला या साईडला. तर बघा आपण टर्न मारतोय आणि समोर एक माउंटेन दिसते आपल्याला. हा बघा काय सुंदर, बघा हे बारालाच्या पाचच माउंटेन असणार आहे, कारण इतकं बरं फक्त बारालाच्या पाचमध्ये भेटतं आपल्याला बघायला. अप्रतिम नजारा आहे मित्रांनो. नक्की तुम्ही या रूटला जेव्हा ड्राय करणार तुम्हाला हा नजारा नक्की भेटेल बघायला. सुंदर असं बारालाच्या पास, अप्रतिम दृश्य. आणि हे असे माउंटेन फक्त तुम्हाला इकडेच भेटून बघायला बारालाच्या पासमध्ये, कारण जेव्हा विंटर सीझन असतं तेव्हा बारालाच्या पास कम्प्लिटली जगापासून बंद झालेला असतो. हा रूट कम्प्लिटली बंद होतो आणि लडाख रिजन आणि मनाली रिजन हे तुटून जातं खरं म्हणजे इथून आपण ड्राईव्ह करू शकत नाही, कारण बर्फाची हाईट खूप जास्त असते. 20-20, 25-25 फुटाएवढे बर्फ असतं. आणि आता बघू, आता आपल्या समोर दिसणारच आहे, आता आपण इथे ड्राईव्ह करणारच आहे. बघा राईट साईडला आपल्याला सराफ रिव्हर दिसते जी फ्लो करते. आणि हळूहळू आता आपण अंतर कापूया आणि लोक आपण सरचूला पोचू. मित्र तिकडे थांबलेला असेल. चला हळूहळू अंतर कापू आणि हा नजारा तुम्ही नक्की एन्जॉय करा बाराच्या पासचा. नक्की तुम्हाला आवडेल. चला भेटू पुढे. हाय, बघा सगळे मित्र हाय करताय आपल्याला. ते चालले आहेत घाटा लूपला आणि आपण चाललो आहे सरचूला. चला लोक अंतर कापू, कारण संध्याकाळ व्हायच्या आधी आपल्याला बाराच्या पास कवर करायचा आहे. तर मग दिवस खूप मोठा असतो इकडे. आय थिंक जसं तुम्ही हाईटवर अल्टिट्यूड गेन करता तसा दिवस मोठा असतो. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तर मला असं वाटतं दिवस असतोच. चला ट्रक थांबलेले तिकडे लाईन फॉर्मेशनमध्ये. भेटू पुढे. काय इन्फॉर्मेशन तर तुम्हाला मी नक्की सांगेल. तोपर्यंत तुम्ही बारालाच्या पाचचा हा नजारा एन्जॉय करा. मित्रांनो समोर आपल्याला सारचू दिसतंय. ॲट लास्ट आपण सारचूला पोचलेलोच आहे. संध्याकाळचे आय थिंक 4:30 वाजले असतील मला असं वाटतंय. आणि बघा किती क्लिअर स्काय आहे, ब्ल्यू कलरचं स्काय दिसतंय. राईट साईडला आपल्याला बाराच्या पास दिसतंय, स्नो कॅप माउंटेन, आणि लेफ्ट साईडला ब्लॅक कलरचं माउंटेन, तेही किती सुंदर आहे बघा. आणि आता बघा सगळे ट्रक्स थांबलेले इकडे आणि इथे खूप सारे होमस्टे दिसतात मला. तर सारचू हे खूप इम्पॉर्टंट डेस्टिनेशन आहे किंवा लोकेशन आहे मनालीवरून लेहला जाताना किंवा लेहवरून मनाली जाताना. खास करून मनालीवरून लेहला जाताना सारचू ला रात्री कोणी स्टे करू नये, कारण टेम्परेचर खूप ड्रॉप होतो. लेहवरून मनाली जाताना तुम्ही इथं थांबू शकता, फक्त रात्री थांबू नका, हे एवढं लक्षात ठेवा. कारण टेम्परेचर ड्रॉप झाल्यामुळे काही लोकांना ॲक्यूट माउंटेन सिकनेस AMS होऊ शकतं किंवा पल्मनरी इडिमा होऊ शकतो. तर भरपूर गोष्टी इथे झालेल्या आहेत आधी, तर ही लोकांनी काळजी घ्यावी. बाईकर्स थांबलेले आहेत, काही लोक चाललेले आहेत. तर सारचूला मोस्टली थांबत नाही लोक आणि जिस्पाला थांबतात, कारण जिस्पा बाराच्या पाव उतरल्यावर लगेच लागतं. तर जिस्पावरून तुम्ही वरती आले तर बरं राहील, पण आता नाईट स्टे तुम्ही जिस्पाला करा आणि सारचूला करू नका. आता मित्र कुठे दिसत नाही मला. बघू आता कुठेतरी थांबला असणार तो पुढे. त्याला बोललो तुम्ही पुढे सारचूला थांब. आता कुठे दिसतोय नाही, इकडे पण नाही आहे. बघू आता पुढे कुठे थांबला असणार, इकडेच कुठले तरी. इथं पुढे असायला पाहिजे. दिसला का? येस दिसला. आ गया बारालाच्या 33 केलॉग मनाली पहुंचते आज. करेंगे. मजा आया? अरे भरत कभी आया तू? कितना टाइम हो गया? मतलब ठीक है, मैं अच्छे स्पीड पे आया ना. ओके मित्रांनो, उतरली होती. मित्रांनो एक नंबर वाटते. आता थोडंसं रेस्ट घेतल्यामुळे आणि थोडं ब्रेक घेणं गरजेचं होतं, कारण भरपूर अंतर कापून आम्ही इथपर्यंत आलो आहे सारचूपर्यंत.
त्यामुळे ब्रेक घेणं गरजेचं आहे. आता सरचूला बाय करूया. लेफ्ट साईडला आपल्याला बोर्ड दिसतोय. आतापर्यंत आय थिंक 170 किलोमीटर तर आम्ही कवर केले असणार आहे. थोडंसं ब्रेकफास्टमध्ये टी घेतलं, चहा घेतलं आणि थोडंसं बिस्किट खाल्लं. लेफ्ट साईडला एक बोर्ड दिसतोय आपल्याला. काय दिले? ओके, शौर्य चक्र RCC द माउंटेन टेबल्स. थँक्यू, विजिट अगेन. येस, वी विल विजिट अगेन. ओके, बघा राईट साईडला किती छान ड्रायव्हिंग करतोय बघा, सॅटलिंग करतोय. ओके, आता हा ब्रिज काय दिसतंय? ब्रिज बंद दिसतोय आता. बंद दिसतोय ब्रिज. कुठून रस्ता आहे बाबा जायला मग? चला टर्न घेऊ परत. रस्ता आता मला वाटतं बाजूने कुठेतरी असेलच. चला, सगळे बायकर्स थांबलेत. तर सारथीला थोडासा ब्रेक घेतला, थोडं बरं वाटलं. कारण कंटिन्यू ड्रायव्हिंग करणं जमणार नाही, कारण माणूस थकतो. थोडा ब्रेक घेतला की थोडा अजून फ्रेश होतो. कारण 12च्या पास ड्राईव्ह करायचं आहे तर थोडंसं एनर्जी पाहिजे. भले कुठलाही क्लायमेटमध्ये जावं तुम्ही 12च्या पासमध्ये, टफ तर असतंच. आता मी खूप ऐकलं होतं 12च्या पासबद्दल आणि खूप लोकांनी सांगितलं पण आहे, खूप स्लिपरी असतं, स्नो मेल्ट होतं, मग पाणी साठतं, त्यामुळे खूप ड्राईव्ह करताना त्रास होतो. आता बघूया, आता हे एक्सपिरियन्स आपण घेऊया नक्की कसं आहे. नक्की 12च्या पास तेवढं टफ आहे का? रस्ता बघा कसा आहे, कम्प्लिटली रस्ताच नाही आहे, ऑफरोड आहे. खूप वेळानंतर ऑफरोड भेटला आपल्याला. आय थिंक ब्रिज चालू नाही केलं आहे, ब्रिज चालू करतीलच काही दिवसाने. ते पण तर हा आपला पार्ट टाईम ब्रिज आहे, बाजूला आपल्याला दिसतोय. सगळे हळूहळू एक एक करून ब्रिज क्रॉस करतोय. समोर काय दिलेलं आहे? काय दिलेलं आहे लेफ्ट साईडला? असं लिहिलं आहे, ब्रिजिंग द गॅप बिटवीन पॉसिबल अँड इम्पॉसिबल. सुंदर लिहिले आहे, सुंदर, एक नंबर. असं काहीतरी इन्फॉर्मेशन वाटलं की अजून मजा येते. खतरनाक ब्रिज आहे बघा. कडकड 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 आवाज येतो बघा. आता ऐका तुम्ही, कडकड कडकड आवाज येतो. आणि आता हळूहळू आपण अंतर कापूया लवकर. मित्र पुढं गेलेला आहे, त्याला गाठूया. हे काय लिहिलं आहे? चिल्ड बिअर. खतरनाक या रोडवर आपल्या दारू भेटणार नाही, पण दारूची फिलिंग नक्की देते हा रोड. विस्की ब्रिज, ब्रँडी ब्रिज आणि आता चिल्ड बिअर. खूप भारी, खूप भारी. चला मित्रांनो, आता हळूहळू रस्ता क्रॉस करूया. एक एक करून जाऊया. अरे सजाने खरंच खूप साथ दिली आहे. आतापर्यंत सजाने थोडंही ब्रेक घेतला नाही आहे. एवढं सुंदर माझी बाईक आहे. मी खूप प्राऊड आहे माझ्या बाईकचं. थँक्यू सर्जा, माझी ड्रीम कंप्लीट केल्याबद्दल. तुझे कितीही मी इथं देऊळ दिसतं आपल्याला, असं छोटंसं देऊळ आहे इकडे. मी माझ्या सर्जाचे कितीही थँक्स बोलले तरी कमीच आहे. चला हळूहळू आता लोक अंतर कापूया. आता थोडंसं पाठी घेऊ गाडी, रस्ता थोडासा टफ दिसतोय मला. चला अंतर कापू. आणि बघा राईट साईडला आता आपल्याला ब्रिजच्या अलीकडे सरचू दिसत आहे. आणि आता आपण चाललो आहे 12च्या पासला. तू कॉन्कर द 12च्या पास. कम ऑन सर्जा, आपल्याला 12च्या पास खतरनाक आपल्याला आता कवर करायचं आहे. तुझ्या आता खरंच इम्पॉर्टंट टेस्ट आहे. बघू आता तू कसा परफॉर्म करतो आणि मी पण कसा परफॉर्म करतो, कारण दोघांनाही चॅलेंजिंग आहे. भेटू पुढे. काय इन्फॉर्मेशन आता तुम्हाला नक्की सांगत जाईल. प्रोजेक्ट दीपक, वेलकम यू टू द मनाली सरचू रोड, पॅत्सिओ. बार्लाच्या 32 किलोमीटर. ओके, इथून बार्लाच्या 32 किलोमीटर आहे. आता लोक आपण कवर करूया, कारण बार्लाच्या आपल्याला उजेडात सनलाईटमध्ये आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे 12च्या पासचा. खूप छान व्हिडिओ येईल आपल्याला. जर सन खाली गेला तर मग काही व्हिडिओ आपल्याला काढता येणार नाही. तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सूर्य मावळ्याच्या आधी 12च्या पास कवर करायचं आहे, तेव्हा खूप छान आपले व्हिडिओ येतील. तर लोक आपण अंतर कापू. मित्र पुढे गेला आहे. अजून काही छान इन्फॉर्मेशन असेल नक्की तुम्हाला मी सांगेल. चला मित्रांनो, भेटू पुढे. मित्रांनो, समोर आपण बघतोय स्नो कॅप माउंटेन. आता आपण खूप पुढे आलेलो आहे. दीपक प्रोजेक्टचा जो बोर्ड होता तिकडून. आणि आता आपल्याला माउंटेन एकदम जवळ दिसायला लागलेले आहेत. त्याच माउंटेनवर आता आपल्याला ड्राईव्ह करायची आहे. आता हळूहळू आता आपण अंतर कापतोय. आता स्पीड पण आपल्याला वाढलेलं आहे. समोर काहीतरी बोर्ड दिलं आहे.
ओके, काही नाही, डोंट बी एस टी, ड्राईव्ह सेफ्टी. ओके, असं काहीतरी इन्फॉर्मेशन दिली होती. हे बोर्डवर खूप छान छान इन्फॉर्मेशन असतं बी आर ओने. आतापर्यंत लडाखच्या पूर्ण जर्नीमध्ये मी बघितलं की बोर्ड खूप छान आहेत आणि कधी कधी हसवतात, कधी कधी सिरियस व्हायला लागतं आपल्याला बोर्ड वाचताना. आणि कधी कधी आता या रोडवर आपण बघितले ना, ड्रायव्हिंग न करताही आपल्याला नशा चढते, असे नावं आपण वाचतो. तर हे सगळं ह्या रोडची जर्नी आहे. रस्ते कुठेही खराब नाही आहे, थोडेफार तर पॅचेस असतात कारण एक्स्ट्रीम क्लायमेटमध्ये असे रोड बनवलेले आहेत. आणि बघा सुंदर असे हे स्नो कॅप माउंटेन आपल्याला दिसत आहेत आणि सूर्याची किरणं ह्याच्यावर पडत आहेत. किती भारी वाटतंय बघा. चला फटाफट अंतर कापूया. तर आता आपल्याला जर्नी लवकर भेटायची. बघायचं किती सुंदर असं मंदिर दिसतंय. तर असे हे मंदिर खूप महत्त्वाचे असतात कारण हे सगळं काही आपल्याला दिसतं निसर्ग, हे सगळं देवावर डिपेंड असतं. काय ना काय श्रद्धा असली पाहिजे माणसाची, तरच आपण ड्राईव्ह करताना आपल्याला काही त्रास होणार नाही. कारण अशा ठिकाणी आपण आपला एकटे असतो, आपण निसर्गावर पूर्णपणे डिपेंड असतो. त्यामुळे स्वतःहून आपण असं काही चुकी करू नये या ठिकाणी, नाहीतर आपल्याला आपल्या जीवावर बेतू शकतं. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि या निसर्गाचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्या, एन्जॉय करा. हळूहळू आता हे रस्ते आपल्याला कंप्लीट करूया आणि आता आपण ॲसेट करायला चालू करूया बालाच्या पासला. चला तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. अजून काय छान दिसतंय तुम्हाला मी नक्की सांगेल पुढे. भेटू पुढे, चला. तर मित्रांनो बघा, हे छोटं लेक आहे इकडे, त्याचं नाव मला माहीत नाही आहे. 2 लेक तर होतेच, चंद्रताल किंवा अजून एक होतं, सगळं आपल्याला माहीत झालं. मित्रांनो बर्फच बर्फ, किती बर्फ आहे बघा मित्रांनो. आता आपण ॲसेंड करतोय बालाच्या पासला. सोरी आता आपण वरती चाललोय आणि किती बर्फ आहे बघा. एक नंबर खतरनाक आपल्याला आता लोकेशन दिसणार आहे. खाली माणसं उतरलेले पण वाटतं इथे राईट साईडला त्या तळापाशी. आणि आता हळूहळू आपण ॲसेंड करतोय. तर या रूटला आपल्याला 2 तळं दिसतात आय थिंक सो. एक सूरजताल आणि चंद्रताल नाही एवढं, चंद्रताल स्पितीमध्ये येतं. येस, स्पितीमध्ये आपल्या चंद्रताल दिसतं आणि इथं सूरजताल भेटणार. आणि पुढे अजून एक तळ आहे वाटतं, बघू ते पुढे गेल्यावर कळे आपल्याला नक्की कुठलं तळ आहे. रोड अप्रतिम बांधलेला आहे मित्रांनो आणि रेलिंग्स पण लावलेले आहेत, ताकी चालू आहे अजून काम बघा रेलिंग लावायचे. तर इथे काम खूप जोरात चालू आहे बी आर ओच्या अंडरमध्ये. गव्हर्नमेंट खूप चांगलं सपोर्ट करते कारण हा रोड खूप महत्त्वाचा आहे. हा कनेक्ट करतो मनालीला लेहपासून. तर हा रोड जर बंद झाला तर खूप सारे ट्रान्सपोर्टचे मेडिकल फॅसिलिटीज इथं बंद होतात. त्यामुळे हा रोड चालू असला पाहिजे. आता एक दुसरा रोड पण चालू आहे, तो दारचापासून आहे, जो निम्मो पदुम दारचा. हा रोड तर 365 डेज ओपन करण्याचा प्लॅन आहे. ते तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं जसकारच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे की निम्मो पदुम दारचा हा रोड आहे. हा आपल्या इंडियन आर्मीच्या अंडरमध्ये 365 डेज कंटिन्यू करण्यासाठी तो आता होणारच आहे कंप्लीट. आणि आय थिंक पुढच्या वर्षी तो चालू होईल 2025मध्ये. आणि तर त्या उद्देशाने हा रोड पण खूप महत्त्वाचा आहे कारण विंटरमध्ये हा रोड पूर्ण बंद होऊन जातो. आणि तुम्ही बघू शकता आताही जून महिना चालू आहे. जूनचा आय थिंक 12 तारीख आहे, तरी इतकं बर्फ आहे. तर विचार करा की मेमध्ये एप्रिलमध्ये किती बर्फ असेल. तर ह्याला रोडला चांगलं करण्यासाठी इकडचे जे वर्कर्स आहेत, बी आर ओचे जे ऑफिसर्स आहेत, खूप मेहनत करतात ह्याला पूर्वहित करण्यासाठी किंवा ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी. चला आता हळूहळू आता पुढे जाऊया. पुढं काय दिसतं बघूया. सूर्य त्या डोंगराच्या मागे हळूहळू लपत चाललेला आहे. आपल्याला लवकर वर पोचायचं आहे, तरच आपल्याला चांगले व्हिडिओ भेटेल बघायला. समोर एक बोर्ड दिसतोय आपल्याला, बघू काय बोर्ड आहे, काय दिलं आहे बोर्डवर. ब्रिज वाटतं हा. येस, हा ब्रिज घ्यायचा आहे आपल्याला वाटतं. मित्रांनो बोर्डवर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन दिलं आहे. मनाली इज 158, अटल टनल इज 125, किलाँग इज 87 आय थिंक, आणि बाराच्या इज 14 किलोमीटर.
खूप छान लिहिलं आहे बघा. ऑक्सिजन इज लो बट मॉरल इज हाय, असं छान इन्फॉर्मेशन ते दिलेलं आहे. तर मित्रांनो बघा, तो जो ब्रिज दिसतोय हा कनेक्ट करतोय समोरच्या रोडला, आणि हा जुना रोड आहे जिथून आता आपण ड्राईव्ह करतोय. इथं पण एक छोटासा ब्रिज दिसतोय आपल्याला, छोटासा ब्रिज, 1 व्हेकल ॲट अ टाईम. वरती मला वाटतं 2 व्हेकल ड्राईव्ह करू शकतात, त्यामुळे तो मोठा ब्रिज आहे. तर हळूहळू आता आपण अंतर कापूया. बघा खाली, बघा खाली आपल्याला सराफ रिव्हर फ्लो करताना दिसते, जी आपल्या बाराच्या पास करून खाली येते. एक गाडी एका वेळी जाऊ शकते, लक्षात ठेवा. चला राहून देऊया आणि लोकल गाडी काढूया पुढे. रस्ता खराब आहे एकदम, तर आता पुढे हा रस्ता मला वाटतं वापरण्यात येणार नाही आहे. हा आपल्याला रस्ता, हा जुना रस्ता आहे खरं म्हणजे, आधीपासून हा रस्ता वापरला जात असणार. आणि बघा इकडे असते तुम्हाला गाडी, समोर आता गाड्या चालल्यात, त्या रस्त्याला आपल्याला जॉईन करायचं आहे. चल JCP मला जाऊ दे पुढे, तुला हळूहळू यायचं आहे, मला जाऊ दे पुढे. लोक अंतर कापूया आणि वरती पोचूया. नो एंट्री. इथून येणारी गाडी आहेत, वरतून येणाऱ्या गाड्या इकडून येतात आणि आपलं स्ट्रेट जायचं आहे. मित्रांनो, या भागाला किलिंग सराय किंवा केलॉंग सराय असंही म्हणतात. तर नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल. चला भेटू पुढे. मित्रांनो, किती सुंदर मंदिर आहे बघा. जय बाबा भोलेनाथ, ओम नमः शिवाय. खूप भारी वाटतं मित्रांनो अशा रोडवर ड्राईव्ह करताना. आणि अशा रोडवर नक्कीच मंदिर असतं, कारण आपल्याला हे वाचवतं, काहीतरी अनिश्चित आपल्याबरोबर घडू नये म्हणून अशा ठिकाणी मंदिर असलं की थोडंसं थांबावं आणि दर्शन घेऊन पुढं जावं. आणि भोलेनाथ तर सगळ्याबरोबर असतंच, आणि त्यामुळे खूप भारी वाटतं. तो बघा सुंदर असा नजारा. माउंटेन्स बघा खतरनाक आहेत, स्नो कॅप माउंटेन. आता आपण हळूहळू वरती चढतोय. ट्रक आलं बघा, ट्रकला जागा द्या बाबा, जा बाबा, तुझ्यासाठी हा रस्ता बनलेला आहे, आमच्यासाठी नाही आहे. तर खाली आपल्याला सराफ रिव्हरचंच आपल्याला बर्फाने वितळलेलं पाणी दिसतंय. हे पूर्ण बर्फ दिसतंय तुम्हाला, हे सराफ रिव्हरचं उगमस्थान दिसतंय. हे पुढे जाऊन झंस्कारमध्ये मिळतं. मित्रांनो, बोर्ड वगैरे छान लिहिलं आहे बघा. सेफ्टी इज ॲज सिम्पल ॲज ABC, ऑलवेज बी केअरफुल. एवढं छान इन्फॉर्मेशन आहे की आपल्याला वाचावं लागतं आणि थोडंसं त्या विचार करावं लागतं. सराफ रिव्हर बघा किती छान फ्लो करते बघा. तर हे बर्फातून वितळणारं पाणी आहे पूर्णपणे, आणि खाली वाहतं आहे. आणि आता टेम्परेचर पण हळूहळू डिक्रीज होत चाललेलं आहे. टेम्परेचर खाली ड्रॉप होते कारण सूर्य मावळतो आहे. जेव्हा सूर्य मावळ लागतो तर टेम्परेचर सडनली ड्रॉप होतो. तर आपल्याला ही जर्नी फटाफट कंप्लीट करायची आहे. चला हा नजारा तुम्ही एन्जॉय करा. अजून काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला नक्की सांगेल. चला भेटू पुढे. समोर आपल्याला काहीतरी सेटलमेंट दिसतात बघा. आय थिंक इथे काय नाही काय भेटत असणार आहे. ओके हां, इथे भेटतात काहीतरी खायला भेटेल, ब्रेकफास्ट किंवा काही कपडे, अशा काही गोष्टी इथं भेटत असणार. हो, हे काय गाड्या पण थांबल्या तिकडे. ज्यांना कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर इकडे थांबू शकतात. आणि समोर आपल्याला एक बर्फाचं छोटंसं लेक दिसतंय. हेच असणार आहे उगमस्थान आपल्या सराफ रिव्हरचं. बरोबर इथंच आपल्याला सराफ रिव्हरचं उगमस्थान किंवा इथं स्टार्टिंग पॉईंट असणार आहे. ही इन्फॉर्मेशन नक्की तुम्हाला सांगायची होती. रस्ता बघा कसा सुंदर झालेला आहे, अप्रतिम असा हा रस्ता, कधीही न विसरणारा.
नक्की तुम्ही इकडून ड्राईव्ह करताना आणि याच वेळी जूनमध्येच तुम्ही ड्राईव्ह करा, कारण नंतर हे तुम्हाला असं दिसणार नाही आहे, बर्फाचं लेयर्स तुम्हाला दिसणार नाही आहे, डोंगरावर पण आणि खाली पण तुम्हाला कम्प्लिटली पाणी दिसेल, त्याची मजा राहणार नाही आहे. मित्रांनो बोर्ड की छान दिला बघा, बॉर्डर रोड, वी आर ऑन ड्युटी सो दॅट यू कॅन एन्जॉय द ब्युटी. किती सुंदर दिलं बघा. नक्कीच ते ड्युटीमध्ये असल्यामुळे आपण एवढं छान ड्राईव्ह करू शकतो आणि नजारा एन्जॉय करू शकतो. तर बिग सॅल्यूट टू बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. खरंच खूप भारी वाटतं आहे आणि लोक इथं थांबून बर्फाची मजा घेत आहेत. थोडं रिस्की पण आहे, काय सांगता येत नाही. बर्फ वितळलं आणि जर पाय बी अडकलं तर काय करणार, सांभाळून जायला पाहिजे. तर खूप छान वाटते अशा या ठिकाणी ट्राय करताना. नक्की तुम्हालाही आवडलं असेल. चला लोक अंतर कापूया आणि 12च्या 5ला जाऊन आपण कॉन्कर करूया. ते पण मित्रही पुढे गेला असणार आहे. हे बघा किती सुंदर दिसते बघा, बर्फाची अशी चादर दिसते आपल्याला लांबपर्यंत. चला भेटू पुढे. काय अजून इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी देत राहील पुढे. मित्रांनो तुम्ही बघताय रस्त्यावर पाणी दिसतं आपल्याला, कारण बर्फ आता वितळत आहे. बर्फाचं आता पाणी होत चाललेलं आहे, कारण सूर्य हळूहळू मावळत चाललेलं आहे आणि गरमी आता हळूहळू कमी होणार आणि पाणी आपल्याला खूप दिसणार रस्त्यावर. कारण हे बर्फ वितळलं की कम्प्लिटली पाणी रस्त्यावर येतं आणि अशा वेळी सूर्य मावळला की हे पाणी बर्फ होऊन जातं आणि मग ड्राईव्ह करताना खूप त्रास होतो. तर लोक आपलं अंतर कापायचं आणि लोक वरती पोचायचं आहे, नाहीतर आपल्याला खूप चॅलेंजिंग होणार आहे वर जायला. मित्र पुढं गेलं आणि इथे बघा आपल्या राईट साईडला लेफ्ट साईडला दिसतंय कन्स्ट्रक्शन झोन. चला लोक अंतर कापूया आणि वरती लोक पोचूया. चला तुम्ही पण हा नजारा एन्जॉय करा. भेटू पुढे. मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो ना, बर्फ वितळणार आहे, पाणी आपल्याला भेटणार आहे. बघा हे बर्फ वितळले आणि पाणी आपल्याला भेटलेलं आहे. समोर बघा रायडर्स चाललेत पुढे. हळूहळू आपल्याला पण अंतर कापायचं आहे. काही गाडी कंट्रोल करता कम्प्लिटली सर्जा आपल्याला कंट्रोल करून चालवायची गाडी. कुठेही आपल्याला डगमगायचं नाही आहे. स्लोली आपण गाडी घेऊन जाऊ. चला लोक अंतर कापू. बघा समोरचे रायडर कसे चालवतात. बर्फाची बघा हाईट किती आहे. मला असं वाटतं 10 फुटाच्या वरती असणारच आहे. ओके गाडी स्लिप मारते बघायची. नीचे ले. ओके हो चला और जाऊया. बिल काय करणार. बर्फाने भीती टाकलं. ओके हो बघा थांबायचं नाही, थांबलं की आपल्याला आधी पडेल. मित्रांनो हे बघा ही मशीन आहे समोर दिसते. या मशीननेच या बर्फला रस्त्यावरून काढलं जातं. मागे बघा किती बर्फ होतं. असं समोर पण दिसतं आपलं बर्फ. आणि बघा रस्ता कसा वाहून जातो बघा बर्फाने. कम्प्लिटली रस्ता वाहून जातो, वॉश अवे होऊन जातो बर्फ जेव्हा वितळतो तेव्हा. आणि त्यामुळे खूप रिस्की होऊन जातं. आता जून महिन्यामध्ये कमीत कमी रस्ता साफ झालेला आहे, त्यामुळे ड्राईव्ह करायला काही त्रास नाही आहे. पण मेमध्ये आणि एप्रिलमध्ये आणि मार्चमध्ये कम्प्लिटली हा रस्ता पद्माफॉस्ट होऊन जातो. म्हणजे कम्प्लिटली इथं बर्फाची चादर होऊन जाते. तर ड्राईव्ह करताना गाडी स्लिप मारते. नक्की इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. चला भेटू पुढे. हो खतरनाक पाणी आहे. खूपच बर्फ वितळलं आहे, त्यामुळे पाणी बघा किती आहे. पाय भिजले पार. 48 डिग्रीच्या 45 डिग्री फॅरेनहाइट चालू आहे. ते आता 0च्या खाली चालले टेम्परेचर. ओके लोक बर्फ देतात आपल्याला आणि खाली उतरायचे. जास्त वेळ घेऊ शकत नाही आपण. बापरे इथं पण थांबले गाडी. किती जागा हवं. मित्रांनो समोर आपल्या लेफ्ट साईडला एक आपल्याला बर्फामध्ये पण एक रस्ता दिसतोय. हा रस्ताच खूप महत्त्वाचा आहे, कारण मनालीवरून
एक ट्रॅक चालू होतो तो 1 हफ्त्यासाठी असतो आणि थांबवायला सांगितलं मला. तर ट्रॅक हा महत्त्वाचा का असतो कारण बघा मनालीवरून लोक ट्रॅक चालू करतात चंद्रताल आणि बारालाचा पास कवर करण्यासाठी. तर हा चालू ट्रॅक असतो तो मनालीवरून चालू होतो आणि पाताल चंद्रताल आणि टोकपो गोंगमा आणि टोकपो योंगमा आणि बारालाचा आणि मनाली असा कम्प्लिटली हा एक दिवसाचा ट्रॅक असतो. तर लेफ्ट साईडला जे आपल्याला दिसतंय बर्फामध्ये आपल्याला एक ट्रॅक दिसतोय तोच चंद्रतालला कवर करतो. तर बाराच्या पासवरूनच हा ट्रॅक चालू होतो. तर नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर हे लक्षात ठेवा की हा ट्रॅक आहे जो चंद्रतालला घेऊन जातो. चंद्रताल ही खूप इम्पॉर्टंट लेक आहे जी पुढे जाऊन चंद्रभागा म्हणजे चंद्रताल आणि भागा रिव्हरला मिळून चेला रिव्हर बनते. तर ही इन्फॉर्मेशन तुला सांगितली. थँक्यू सर्जा. खूप खूप त्रास होतो तुला, तू खूप छान परफॉर्मन्स करतोय लिटरली. हे तर आपल्या स्वप्नात पण नव्हतं की असं काय बघायला भेटेल आपल्याला बारालाच्यामध्ये. हे तर सरप्राईज होतं, सरप्राईज, खतरनाक सरप्राईज. आलो. यस यस सर्जा, आलो बारालाच्याला. यस, चॅलेंजिंग होतं बारालाच्या, सगळं टफ वाटलं मला. यस आहे, मी आणि माझ्या बाईकने सर्जाने कॅप्चर केलेलं आहे, कॉन्कर केलेलं आहे बारालाच्या. जवळ चालू आहे आपण. हे बघा सूर्य मावळतोय आणि इथं बर्फ बघा किती आहे. वा, खूप बर्फ आहे इथे. किती बर्फ आहे कधी कधीच आहे, सगळीकडे बर्फ बर्फ. वा, आलो बारालाच्याला. तर किती बर्फ आहे बघा. आणि हे बघा हाच तो ट्रॅक आहे चंद्रतालला जाण्यासाठी. तर बाराच्या पासवर आपण आलेलो आहे. किती बर्फ आहे मित्रांनो, खूप भारी वाटतंय. चला आता हा बाराच्या पासचा बोर्ड कुठे बघूया आपण. विचार करा आता एवढं बर्फ आहे जूनमध्ये, जून 12 तारीख आहे. तर मे आणि एप्रिल आणि मार्चमध्ये किती बर्फ असेल आणि फेब्रुवारीमध्ये बोलूच नका तुम्ही. इथं ड्राईव्ह करू शकत नाही आपण, इतकं बर्फ आहे इथं. चला आता तो बोर्ड कुठे दिसतोय, जो माइलस्टोन बोर्ड आहे तिथे बाराच्या पासची हाईट मेन्शन केली आहे. मला वाटतं पुढे असायला पाहिजे, तर इकडे तर मला कुठे दिसलं नाही आहे. इकडे आपल्याला फक्त फ्लॅग दिसलेले लडाखचे, ते आपण पाहिले. आता बोर्ड आपल्याला पुढे दिसणार आहे. चला लोक खाली उतरूया आणि त्या बोर्डपाशी जाऊन आपण एन्जॉय करूया, थोडा ब्रेक घेऊया. किती बर्फ आहे मित्रांनो, खूप खूप बर्फ आहे. इतकं बर्फ तर मी कुठेच बघितलं नाही. हां यस, भेटलं आपल्याला बघा, इथे माइलस्टोन आहे. चला एन्जॉय करूया या माइलस्टोनपाशी. सगळे बायकर्स पण थांबलेले आहेत. ही मुमेंट खरंच विसरणार नाही मी. खतरनाक वाटलं बारालाचा. आतापर्यंत सगळ्यात टफ पास होता बारालाचा, कारण उमरिंगला केलं, फुटीला केलं आणि नुरगुला पण केलं आणि खाडुंगला आणि जोजीला पण केलं. पण हा पास खतरनाक आहे आणि एकदम डिफरंटच आहे हा पास. येस, खूप अभिमान वाटतो मला माझ्या बाईकवर. वाव, ओके. बघा बारालाचा अल्टिट्यूड 4850 मीटर. यस, कॅप्चर केले आपण. वी हॅव कॉन्कर. एक बाईकचा माझा फोटो झाला पाहिजे भरत. ओके, काढूया. बारालाचा आता आपण आता आपण कॉन्कर केला आहे. आपण आता बारालाच्याला पोहोचलोय. आता आपण निघूया. खूपच खतरनाक पास आहे. वाटलेलं तेवढं सोपं नाही आहे. खूप सारे वॉटरफॉल्स आहेत आणि ते वॉटरफॉल्स सोपे नाही आहेत. माझ्या बुटामध्ये गेलं पाणी फार. चला आता निघूया.
अल्टिट्यूड एवढी जास्त नाही आहे पण खूप बर्फ आहे इकडे, खूप बर्फ, अल्टिमेट. 12च्या 5ला आता आपण 2 मिनटं 3 मिनटं काढलेत, फोटो काढलेत. खरंच हा चॅलेंजिंग तास आहे. जूनचा 12वा दिवस आहे तरी पण हा खूप चॅलेंजिंग आहे. विचार करा, जे जूनला आले असतील पहिल्या वीकमध्ये किंवा मेमध्ये आले असेल त्यांची काय वाट लागली असेल. तर हे बर्फ विचारतं पण आहे आणि हे त्रास पण देतं. सुपर. सज्जाने खूप छान परफॉर्मन्स केलं. भरत भाई केम छो? सारू छे? हाँ स्प्रिंग निकल गई थी, हाँ, स्प्रिंग निकल गई थी. अरे बाप रे, इसकी, हाँ स्टैंड की. अरे बाप रे, अभी पट्टी लगाई. अबे क्या पानी था यार, हाँ भयंकर ये तो मुझे उमलने से टफ लगा, सबसे टफ ही ये था. बूट के अंदर गया पानी. कहाँ गया वो वाटरप्रूफ वाला? बोलते ना आज का जरूरत था तो आज ही उसका काम नहीं आया, ऐसा हो गया. पर यार खतरनाक यार 12च्या. अभी रहने दे, स्टैंड ऊपर ही ले ले, अभी लगा मत. हाँ वो बांध दिया. अच्छा किया. अभी नीचे उतर दे चल. चलो फटाफट. गया 12. ओके चला मित्रांनो, आता आपण खाली उतरूया. मित्राच्या बाईकची चेन निघाली होती तर त्याने थोडी बांधलेली आहे आणि आता हळूहळू जातो आहे खाली. चला बरं वाटलं. चला देवीचे दर्शन करूया. चला पुढे जाऊया. ओके आता हळूहळू आपण डिसेंड करूया. समोर बघा किती सुंदर आहे. या साईडचा पण आता आपण साऊथ फेसला चाललो आहे. नॉर्थ फेसचा आता आपण कवर करून खाली जातो. बघा हा सॅडलिंग करतो आहे. बघा इथंही सॅडलिंग करतो आहे. चेन तुटली तरी पण याच्या अंगात मस्ती कमी नाही आहे. बरं बघा किती आहे मित्रांनो. चला मित्रांनो, चला आता हळूहळू आपण डिसेंड करूया. बघा सूर्यामुळे पूर्णपणे बर्फाचं पाणी, बर्फ वितळला आणि पाणी पूर्ण रस्त्यावर आलेलं आहे. आता ड्रायव्हिंग करताना थोडं सांभाळून चालवावं लागणार आहे कारण आता आपण डिसेंड करतो आहे तर ब्रेकवर जास्त कंट्रोल ठेवावं लागेल कारण जास्त ब्रेक मारला तर गाडी स्लिप मारेल. तर ही थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. चला हळूहळू आपण डिसेंड करूया. काही घाई नाही करायचे, हळूहळू जाऊ दे. काही आपल्याला घाई नाही आहे. चला तिथं नजारा एन्जॉय करा. खूप सुंदर असा हा नजारा आहे. एक नंबर, खतरनाक. किती बरं आहे बघा मित्रांनो, किती सुंदर दिसतंय सूर्य मावळतानी. वाह. आता रस्ता एकदम खाली चाललाय. अप्रतिम रस्ता बघा. इकडून असा रस्ता जातोय आणि खाली येतोय. तिथं मित्र दिसतोय बघा, तो खाली येतोय बघा. पूर्णपणे बर्फ वितळते बघा. रस्त्यावर पूर्णपणे बर्फ आहे आणि विचार करा की मेमध्ये एप्रिलमध्ये इकडे पूर्ण बर्फ असणार आहे, बर्फाची चादर असणार आहे आणि परमाफ्रॉस्ट असणार म्हणजे बर्फ एकदम कडक असेल. अशा वेळी इथं गाडी किती स्लिप मारत असेल. कम्प्लिटली ब्लॅक आईस असेल इकडे या रस्त्यावर. तर ड्रायव्हिंग करताना खरंच चॅलेंजिंग आहे आणि हेड्स ऑफ टू देम जे एप्रिलमध्ये आणि मेमध्ये एप्रिलमध्ये ड्राईव्ह करतात. खरं म्हणजे आता तर रस्ता एवढा वाईट नाही आहे, खूप चांगला रस्ता आहे. तुम्ही बघू शकता काही त्रास होत नाही. हळूहळू आपण गाडी आपण खाली येतो. चला नजारा तुम्ही एन्जॉय करा. ही थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. मित्रांनो थोडं पुढे आलो आपण आता आणि समोर आपल्याला काय दिसतंय बघा. ओके बर्फाची एक लेक दिसते आपल्याला. एक आय थिंक तालसारखं दिसतंय. आय थिंक हे सूरत ताल असायला पाहिजे. तू आता पुढे गेला बोट दिसतो की आपल्याला. हीच लेक आहे किंवा हीच ताल आहे जिथून आपल्याला भागा रिव्हरचं उगम होतं. लक्षात ठेवा मित्रांनो. एक चंद्रताल आहे जिथून चंद्र रिव्हरचा उगम होतो आणि या स्पॉटवरून बघा इथं काय दिसतंय. खूप छान असं बघा इथं हे दिले फोटो काढण्यासाठी सूरजतालच्या इथे. खूप छान असं लेफ्ट साईडला आपल्याला बघितलं आणि इथं बोर्ड दिसतोय बघा. आता लेफ्ट साईडला इथं बोर्ड आहे. काय लिहिलं आहे. येस सूरजताल बरोबर आहे. कन्फर्मेशन झाले की हा सूरजताल आहे आणि इथंच आपल्याला भागा रिव्हरचं उगम होतं. इथून भागा रिव्हर स्टार्ट होते आणि ही फ्लो करते एकदम डिसेंट आणि खूप छोट्या नॅरो स्पेसने ही फ्लो करते आणि चंद्र रिव्हर जी आहे ती तिकडून फ्लो करते चंद्रताल स्पितीच्या इथून. जे तुम्ही बघू शकतात की भागा रिव्हरचं जे उगमस्थान आहे सूरजताल जी आपण बोलू शकतो की नॉर्थ वेस्टने फ्लो करते आणि चंद्र रिव्हर जी आहे ती चंद्रतालवरून फ्लो करते नॉर्थ
साऊथ ईस्टने फ्लो करते चंद्रा रिवर आणि भागा रिवर फ्लो करते सूरजतालमधून नॉर्थ वेस्टने आणि दोन्ही रिवर पुढे तंडीमध्ये एकत्र येतात आणि चेनाब रिवर फॉर्म करतात किंवा त्याला चंद्रभागा रिवर पण म्हणतो. मित्रांनो, नक्की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल सूरजतालबद्दल आणि चंद्रतालबद्दल. चंद्रतालवरून चंद्र रिवर फॉर्म करते, सूरजतालवरून भागा रिवर फॉर्म करते आणि दोन्ही रिवर तंडीमध्ये मिळतात आणि चंद्रभागा रिवर बनते किंवा मग चेना रिवर बनते. आणि चंद्रभागा रिवर का महत्त्वाचं आहे, कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठलावर हे गाणं गायलेलं आहे आणि विठ्ठलाच्या दर्शन करताना आम्हाला तिकडेही चंद्रभागा नदी भेटते किंवा आम्ही त्याला रिवर म्हणतो किंवा आम्ही नदी म्हणतो याला. तर त्याच्यावर एक गाणंही आम्ही ऐकलेलं आहे. तर गाणं असं आहे, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. नक्की मित्रांनो, तुम्हाला हे गाणं आवडलं असेल. प्रल्हाद शिंदेने गायलं होतं, खूप सुंदर असं गाणं. तर आता बघा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. चला आता आपण लोक अंतर कापूया आणि खाली उतरूया. बर्फ वितळायला लागले. चला भेटू पुढे. मित्रांनो, अजून एक वॉटर क्रॉसिंग आलेली आहे. ओके, ही एवढी टफ वाटत नाही आहे, पण आपल्याला पाय भिजवायचे नाही आहे कारण खूप थंड पाणी आहे. चल सर्जिया, दाखव तुझा जलवा. एक नंबर. सही आहे, परफेक्ट. चल पिकअप घे, कम ऑन. येस, गाडी निघाली बाहेर. एक नंबर. चला लोक अंतर कापूया आणि बघा समोर आपल्याला पूर्णपणे बर्फ दिसतंय. खतरनाक नजारे आहेत. सूर्य मावळतो एकदम सेंटरला. खतरनाक. चला लोक जर्नी कंप्लीट करूया आणि खाली मित्र थांबला तिथे वाट बघतोय. मनाली किती आहे? 85 किलोमीटर. ओके, आता खूप अंतर कापले आपण. आता मनाली एकदम जवळ दिसतंय. चला भेटू पुढे. काय अजून इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला नक्की सांगेल. पण तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. मित्रांनो, काय नजारा आहे बघा. थोडंसं पुढे आल्यावर काय नजारा दिसतोय मित्रांनो. कम्प्लिटली मेस्मरायझिंग व्ह्यू आहे हा. रोड बघा कसा खाली चालला आहे आणि हा बघा काय नजारा आहे. सुपर. हे कपल थांबलेली आहे. हे पण आपण नजारा एन्जॉय करूया. एक नंबर मित्रांनो, बघा किती सुंदर दिसतंय बघा. खतरनाक. मित्रांनो, काय व्ह्यू बघितला आपण. एक नंबर मेस्मरायझिंग व्ह्यू होता आणि आजचा आणि कालचा दिवस खूप भारी गेलेला आहे. आणि बघा माझी आणि सजराची सावली दिसते. आम्ही एकत्र ट्राय करतोय. खूप भारी वाटतंय आणि अशा वेळी मला एक गाणं आठवतंय मंगेश कुलकर्णी यांचं, वादवड या मालिकेतलं. नक्की तुम्हाला आवडेल. थोडी सागर निळाई, थोडे शंकरी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला उंजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गाज काळे भास गच दाट, कधी धुसर धुसळ एका वादळाची वाट,
नक्की मित्रांनो तुम्हाला गाणं आवडलं असेल. चला भेटू पुढे. यहाँ पर रुकना है क्या? नहीं ना, चलो थैंक यू. ओके मित्रांनो, आता आपण झिंगझिंग बार या ठिकाणी आलेलो आहे. ओके, झिंगझिंग बारच आहे. येस, तर हेही खूप महत्त्वाचं लोकेशन आहे. जेव्हा आपण मनालीवरून वरती येतो तेव्हा तर इथेही लोक थांबतात. इथेही तुम्हाला ऑक्सिजनचं इन्फॉर्मेशन भेटेल. इथं बघा, इथं आपलं मंदिर पण दिसतं आहे आणि इथं चेकपोस्ट पण आहे आपल्या मिलिटरीची. तर तुम्ही बघू शकता की इथं पेट्रोल पंप पण आहे, पण ते आपल्याकडे नाही आहे, मिलिटरीसाठी आहे. आणि इथं क्रिकेट खेळतात बघा मुलं. इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे इकडे. तर ही अशी इन्फॉर्मेशन होती झिंगझिंग बारची. ओके, समोर आपल्याला दीपक प्रोजेक्टचं बोर्ड दिसतं आहे. आय थिंक किती आहे किलॉंग, 52 किलोमीटर आणि 8 किलोमीटर. चला लोक आता अंतर कापूया. आणि झिंगझिंग बारच्या इथे पाणी कम्प्लिटली रस्त्यावर येतं. आता यावेळी तर येणार नाही आहे, पण जेव्हा पाऊस पडतो म्हणजे ऑगस्टच्या महिन्यामध्ये, सप्टेंबरच्या महिन्यामध्ये पाणी एकदम वरती येतं. हे बघ दिसतं मला, हे कम्प्लिटली हे भागा रिवरचं पाणी कम्प्लिटली रस्त्यावर येतं. तर अशा वेळी रस्ता जाम होऊन जातो इकडे. तर हे सगळं इन्फॉर्मेशन. आणि व्हॅली बघा किती सुंदर दिसते बघा, अप्रतिम असं हे दृश्य. मित्रांनो, आता आपण पेत्सोमध्ये आलेलो आहे. पेत्सो आपण मागे बघितलं तर 8 किलोमीटर आहे. आणि इथं आपलं एक लेक दिसतंय, ताल दिसतंय, त्या दीपक ताल नाव आहे. तर या लेह मनाली हायवेमध्ये आपल्या 2 लेक दिसतात, सूरज ताल आणि दीपक ताल. आणि बर्फ कम्प्लिटली फ्रोज झालेले आहे. चला भेटू पुढे. अजून काही इन्फॉर्मेशन असेल नक्की मी तुम्हाला सांगेल. चला. मित्रांनो, आता आपण दीपक ताल लेकवरून आपण डिसाईड करतोय. आणि समोर माउंटेन बघा किती सुंदर आहे. आणि बोर्ड बघायले बी मिस्टर लेट अँड लेट मिस्टर. तर सुंदर असं हे बोर्डवर इन्फॉर्मेशन दिले आहे. तेवढं सुंदर नजारा पण आहे. आता आपण हळूहळू डिसाईड करून दारच्याला पोहोचणार आहे. दारच्याला पोहोचून तुम्हाला थोडं इन्फॉर्मेशन देतो मी. आणि हे स्नो कॅप माउंटेन मॅस्मरायझिंग आहेत, खतरनाक. आता हे परत मला भेटणार नाही बघायला. आता आपण हिमाचल प्रदेशमध्ये एंट्री मारलेलीच आहे. आणि गाडी थांबली बघा फोटो काढण्यासाठी. आणि समोर आपल्याला एवढं सुंदर असं दृश्य. आणि राईट साईडला ओके बॉर्डर ऑर्गनायझेशनचं बोर्ड दिसतं आपल्याला. तर हे असं परत नजारा भेटणार नाही बघायला. परत येईल इकडे मी मित्रांनो, आपल्या फॅमिलीला घेऊन येईल हे सगळे नजारा कॅप्चर करायला. कारण मी तर बघितलं आहे, पण माझ्या फॅमिलीने बघितलं नाही आहे, माझ्या मुलांनी बघितलं नाही आहे. तर नक्की मी परत व्हिजिट करणार आहे हिमाचल प्रदेश आणि लडाखला. आणि खूप छान पद्धतीने परत एक्सप्लोर करणार आहे. बघा समोर आपल्याला भागा रिवर दिसते खाली. नक्की सुंदर असं हे दर्शन होते भागा रिवरचं. तुम्हालाही बघा किती सुंदर आहे बघा, अप्रतिम असा हा नजारा सुंदर. चला हळूहळू आता हे आपण नजारा कॅप्चर करू आपल्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या मनामध्ये सुद्धा. भेटू पुढे. काय अजून छान. एक नंबर मित्रांनो. काय दिसलं बघा आपल्याला. मित्रांनो, आपल्याला काश्मीरी स्ट्रॅक हानगुल दिसलं, त्याला आयबॅक्स पण म्हणतात. एवढं सुंदर प्राणी आपल्याला भेटलं आहे बघायला जर्नी संपायच्या आधी. किती आहेत बघा, 1 2 3 4 4 तर झाले. अजून बाकी बघू द्या कुठे आहेत. एक खाली गेला आहे, खतरनाक. जायच्या आधी एवढं सुंदर दृश्य भेटलं आहे. एक बघा 4 5 6 7 8 8 ते 9 असे आयबॅक्सचे आपल्याला कळप दिसलेलं बघायला. खूप भारी जर्नी झाली मित्रांनो. हाय. ओके, ते घाबरलेच वाटतं मला बघून.
ओके, खूप भारी यार, खतरनाक. आजचा दिवस खूप भारी मित्रांनो. काल पण भारी होता आणि आज तर अप्रतिम. आयबॅक्स मला एवढे भेटतील बघायला, मी विसरू शकत नाही मित्रांनो. तर आपण आता रेकॉर्ड करूया आयबॅक्सला. चला थोडं पुढे जाऊया. तर हे घाबरलेत थोडे, पण नाहीतर मग ते खाली उतरणार नाही. चला थोडं पुढे जाऊया. बाय. मित्रांनो, हा दुर्मिळ प्राणी कधी भेटत नाही बघायला, आणि असं कळपामध्ये तर नक्कीच भेटत नाही. तर हा व्हिडिओमध्ये आम्ही रेकॉर्ड करतोय. हा जम्मू काश्मीरचा नॅशनल ॲनिमल आहे. काश्मीर स्टॅग, हानगुल, आयबॅक्स. लडाखमध्ये पण हा बघितला जातो आणि खूप प्रमाणावर दिसतो हा. तर नक्की तुम्हाला आवडेल. चला हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. नीचे नीचे गए, नीचे नीचे गए अभी. हनगुल है हनगुल. मित्रांनो, समोर आपल्याला हिमांगचं चिन्ह दिसतंय आणि हे खूप इम्पॉर्टंट लोकेशन आहे, कारण या लोकेशनचं नाव आहे दारचा. आणि इथून दोन महत्त्वाचे पासेससाठी दोन महत्त्वाचे रूट इकडून निघतात. एक रूट जातो लेहला आणि दुसरा रूट जातो कारगिलला. तर तुम्ही बघू शकतात की बघा, शिंकुला, पदम, निराक आणि कारगिल हा जातो कारगिलला. टोटल 480 किलोमीटर आहे. आणि दुसरा जातो बारालाच्या सरचू तांगलंगला लेह, हा आहे 326 किलोमीटर. हे दोन्ही रूट जे आहे खूप महत्त्वाचे, आणि प्रोजेक्ट युजॅकच्या अंडरमध्ये हे दोन्ही प्रोजेक्ट झालेले आहेत. तर 365 डे शिंकुलावरून जो रस्ता असणार आहे तो ओपन असणार आहे, आणि पुढच्या वर्षी तो ओपन पण करणार, आणि शिंकुलावरून टनल पण बनणार आहे. आणि लेहला जाण्यासाठी बारालाच्यावरून 3 ते 4 पास महत्त्वाचे आहे. तिथे बर्फ साठला जातं, त्यामुळे तो विंटरमध्ये ॲक्सेस होत नाही. म्हणून इकडून NPD रोड पण तयार करता येणार आहे. शिंकुलावरून एक टनल आणि NPD रोड, त्याने काय होणार, 365 डे लेहला कनेक्टिव्हिटी होऊन जाईल. आणि त्यामुळे मिलिटरीची कॉन्वॉय किंवा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी खूप चांगलं होऊन जाईल. आता बघा, हा मोठा बोर्ड आहे, इथून एंट्री होते. इथून चेकपोस्ट पण असतं. रात्री इकडून सोडत नाही आहे. सकाळी डे लाईटमध्ये तुम्हाला इथून ट्रॅव्हल करायचं आहे, कारण शिंकुला पास एवढा सोपा नाही आहे, खूप बर्फ असतं. तर नक्की ही इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. चला मग आता दारच्याला बाय करूया. बाय बाय दारच्या. समोर आपल्याला हिमांग प्रोजेक्टचा एक मोठी साईन दिसते. हे तुम्ही प्रत्येक लडाखच्या वेळी हे साईन दिसणार आहे. हे प्रोजेक्ट युजॅकच्या अंडरमध्ये केलं जातं, आणि संस्कार रिजनमध्ये प्रोजेक्ट युजॅकचं खूप मोठं काम आहे. चला आता इथं एक ऑफिसर आहेत, चला यांना इन्फॉर्मेशन देऊया आपण. FH04 KY 4319. ओके. मित्रांनो, बॉर्डर ऑर्गनायझेशन 38 BRTFने खूप छान इन्फॉर्मेशन दिली आहे. वी कट माउंटेन बट कनेक्ट हार्ट्स. 70 RCC. वी क्रिएट, कनेक्ट अँड केअर. वी क्रिएट, प्रोटेक्ट, प्रिझर्व. खूप छान अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे BROने, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने. तर खूप भारी वाटतंय. चला आता मित्र कुठे बघूया, खाली गेलेला आहे. आता दारचा आपण क्रॉस केलेला आहे, आणि पुढे आता हळूहळू दारच्याच्या ब्रिजपाशी पोचूया. चला भेटू पुढे. 2 मिनिट रुक जा रे बाबा. हाँ बोल भरत, अभी दारचा क्रॉस किया. हमें दारचा बीच पे नहीं क्या वो लगता है ना रूट पे.
अबे दारचा से नया रूट निकलता है ना, पदुम जो है पदुम। हाँ मैं आ रहा हूँ, ब्रिज के वहीं आ रहा हूँ, मैं 2 मिनट में आ रहा हूँ, वहीं आ रहा हूँ। माउंटेन किती सुंदर आहे, एक नंबर। आपके खाली बघा मोठा ब्रिज आहे, तो आपल्याला कॅप्चर करायचा खाली गेला। प्रोजेक्ट दीपक वेलकम यू टू द दारचा ब्रिज, लॉन्गेस्ट ब्रिज ऑन मनाली ले हाईवे। वेरी गुड, people are enjoying. ओके मित्रांनो, किती सुंदर ब्रिज आहे बघा, लॉंगेस्ट ब्रिज आहे भागा रिव्हरवर. आणि बघा आता आपण अंधार व्हायला लागला आहे आणि आता आपल्याला लाईटमध्येच आपल्याला ड्राईव्ह करायला लागणार आहे. बघू आता कुठपर्यंत आपण अंतर कापतोय. माझं टार्गेट आहे शिशूपर्यंत, बघू. पण मला असं वाटतं किलोंगलाच थांबायला लागेल आपल्याला, कारण अंधारामध्ये जास्त ड्राईव्ह करता येणार आणि पुढे रस्ते कसे आपल्याला माहीत पण नाही आहे. मित्र तिकडेच थांबलेला आहे त्या ढाब्यापाशी. चला मित्राला भेटूया आणि पुढं आपल्याला जर्नी आपण प्लॅन करूया, कारण आता खूप थंडी पण वाजायला लागली आहे आणि आता आपण 10,000 फीटवर आपण खाली उतरलेलो आहे. 10 ते 11,000च्या मधल्याच फीट अल्टिट्यूडवर असणार आहे आपण. 10 ते 11,000 फीटवर खूप सारं अंतर आपण कापून खाली आलेलो आहे. सकाळपासून ड्राईव्ह करतो आहे आपण 8 वाजेपासून आणि खूप मजा येते. नक्की तुम्हाला माझी जर्नी आवडली असेल. खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे, पण नक्की हे तुम्ही बघा, तुम्हाला प्लॅन करायला मजा येईल. व्हिडिओ मोठा असला तरी इन्फॉर्मेशन खूप भेटते. हे बघा इकडं पण हिमांग प्रोजेक्टचं साईन दिसते, कारण प्रोजेक्ट योजाक. चला मित्र, आता पुढे भेटेलच. थोडं टर्न घेऊ, कारण ट्रकला थोडंसं डायरेक्शन दिलं पाहिजे. चला टर्न घेतल्यावर दिसतोय की नाही बघू मित्र. इथं खूप सारे ढाबे दिसते आपल्याला खाण्यासाठी. ओके मित्र दिसला आपल्याला, यस थांबला इकडे. चला भेटू पुढे. मित्रांनो, आजचा दिवस आम्ही कधी विसरणार नाही आहे आणि कालचा दिवस पण. आज 12 जून 2024 आहे आणि काल 11 जून 2024 होती. काल आम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट पास कवर केले. वर्ल्डचा हायेस्ट मोटरबल पास 19,024 फीटवर होता आणि त्याच्यानंतर दुबोला पास आणि फोटोला पास पण कवर केले, ते पण 17 आणि 18,000 फीट होते. आणि आज आम्ही सुमडोवरून जर्नी चालू केली होती आणि घाटालूपला पार्ट 1 कंप्लीट केला होता व्हिडिओचा. आणि पुढं घाटालूपवरून किलोंगपर्यंत आता आम्ही जाणार आहे. आता जिस्पाला ड्राईव्ह करतो आहे. तर टोटल आमचं ड्युरेशन आहे 285 किलोमीटर. सुमडोपासून ते घाटालूप 153 किलोमीटर आणि घाटालूपवरून किलोंग आता आम्ही पोहोचणार आहे तर 130 किलोमीटर होईल. तर अंदाजे 285 किलोमीटर आम्ही आज ड्राईव्ह केलेली आहे आणि काल पण तेवढीच आम्ही ड्राईव्ह केली होती. तर खरंच खूप भारी 2 दिवस आमचे लडाखचे झालेले आहेत आणि कधीही न विसरणारे आहेत. तर नक्की तुम्हाला माझी जर्नी आवडली असेल. आता हिमाचल प्रदेशमध्ये आपण ड्राईव्ह करतो आहे. आता आज 12 तारीख आहे, 12 जून 2024. तर आतापर्यंत काही त्रास झाला नाही. जर्नी एकदम भारी होती, कुठे काही त्रास नाही, कुठे ऑक्सिजनचा इश्यू नाही. स्वतःच्या मनावर आणि स्वतःच्या हिमतीवर तुम्ही स्ट्रॉंग असलं पाहिजे, गाडीची काळजी घेतली पाहिजे, बस हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि नक्की तुम्ही लडाखवारी लय भारी 2024 सारखं तुम्ही तुमच्या आयुष्यातलं ड्रीम राईड पूर्ण करा. जिस्पा खूप हॅपनिंग प्लेस आहे मित्रांनो. इकडे तुम्ही स्टे करू शकतात सारचूला स्टे करण्यापेक्षा, कारण इकडं एलिव्हेशन कमी आहे. इकडे 10,500 फीट आहे आणि सारचू ही 13,000 ते 14,000 फीटवर आहे. तर तुम्हाला ॲक्यूट माउंटेन सिकनेस होऊ शकतं किंवा पल्मनरी एडिमा होऊ शकतं. तर तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घ्या आणि जिस्पाला स्टे करा. सुंदर आहे जिस्पा. चला मग मित्रांनो, आजची जर्नी इकडेच थांबूया. नक्की तुम्हाला माझा पार्ट 2 व्हिडिओ आवडला असेल आणि पार्ट 1 पण आवडला असेल. दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघा, तर तुम्हाला लिंक होईल की मी ही जर्नी कशी कंप्लीट केली. चला मग मित्रांनो, बाय बाय, टेक केअर. भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, थँक्स फॉर वॉचिंग.